नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर देश विदेशामध्ये सुरुवातीला बातमी ती थेट तुमच्या जगण्या मरण्याशी संबंधित. 2030 पर्यंत एक असं तंत्रज्ञान विकसित होत आहे की ज्यामुळे तुमच्या आमच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. तुम्हाला दुर्धर आजार झाला तर त्यावर तुमचं शरीर मात करेल. तुम्ही कायमचे जिवंत राहाल, म्हणजेच तुम्ही अमर व्हाल. शिवाय वार्धक्य तुमच्या जवळही फिरकणार नाही. हे सगळं एका नव्या तंत्रज्ञानाद्वारे शक्य होणार आहे. पण कसं हे जाणून घ्यायचं असेल तर हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा. काय म्हणता? आपण म्हातारे होणारच नाही. फक्त 2030 पर्यंत जिवंत राहा, तुम्ही अमर झालात म्हणूनच समजा. केवळ 4 वर्षात तुम्हाला अमरत्वाची देणगी मिळणार आहे. हा कोणताही पोकळ दावा किंवा कुणा भोंदूबाबानं केलेली भविष्यवाणी नाही बरं का, तर एका जगतविख्यात संगणक तज्ञाच्या अभ्यासाच्या आधारावर केलेला कयास आहे. सुप्रसिद्ध संगणक तज्ञ आणि भविष्यवादी रेमंड कुर्झवेल यांनी माणसाच्या अमरत्वाबद्दल एक मोठा दावा केलाय. कुर्झवेल यांच्या मते जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या मदतीनं तयार होणारं तंत्रज्ञान माणसाला अमरत्व मिळवून देईल. 2030 पर्यंत नॅनो टेक्नॉलॉजी इतकी प्रगत होईल, शास्त्रज्ञ नॅनोबॉट्स नावाचे अतिसूक्ष्म आणि मायक्रोस्कोपिक रोबोट्स बनवतील. हे सूक्ष्म रोबोट्स मानवी शरीरात रक्तातून इंजेक्ट केले जातील आणि हे रोबोट्स तुमच्या शरीरात तरंगत राहतील. 24 तास तुमच्या शरीराची स्थिती तपासत राहतील. शरीरात एखादी पेशी तुटली किंवा डॅमेज झाली तर हे रोबोट्स ती पेशी तात्काळ दुरुस्त करतील. इतकंच नाही तर हे रोबोट्स वार्धक्य असणाऱ्या पेशींना पुन्हा तरुण सुद्धा करू शकतील. त्यामुळे मानवी शरीराचं वय वाढण्याची प्रक्रिया कायमची थांबू शकते. तुम्ही आजारी पडण्याच्या आधीच तंदुरुस्त व्हाल. तुम्हाला वार्धक्य शिवणार सुद्धा नाही. रे कुर्झवेल यांनी यामागे लॉंगेटिव्ह एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच दीर्घायुष्य मुक्ती वेगामुळे माणसाचं वय दरवर्षी घटणार आहे असा दावा केलाय. पण आता हे लॉंगेटिव्ह एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर दरवर्षी 1 वर्षानं वय वाढणार नाही, तर त्याहून कमी न वाढेल. लॉंगेटिव्ह एस्केप व्हेलॉसिटीमुळे हे शक्य होईल. म्हणजेच दरवर्षी आपलं वय 1 वर्षानं वाढतं. त्याऐवजी नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला दर वर्षाला 2 महिने जास्त मिळतील. आपल्याला 2 महिने अधिक मिळाले म्हणजे वृद्धत्वाची प्रक्रिया लांबेल. हा सगळा प्रकार एस्केप व्हेलॉसिटी या भौतिकशास्त्रीय संकल्पनेवर आधारित आहे. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी लागणारा किमान वेग. थोडक्यात लॉंगेटिव्ह एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे वृद्धत्वाच्या गुरुत्वाकर्षणापासून बाहेर पडणं. रे कुर्झवेल यांच्या दाव्याला किंवा भाकिताला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे त्यांचा तंत्रज्ञानामधील अभ्यास, त्यावरील त्यांचं प्रभुत्व. कुर्झवेल हे एक अग्रगण्य अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, लेखक, शोधक आणि भविष्यवादी आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अमेरिकेचा नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी आणि तसंच ग्रॅमी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलाय. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील त्यांच्या दूरगामी अंदाजांसाठी आणि महत्त्वपूर्ण शोधांसाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. याआधी तंत्रज्ञानातील त्यांची काही भाकितं खरी ठरली आहेत. रे कुर्झवेल यांच्या भाकितानुसार 1990 मध्ये संगणक बुद्धिबळपटूला हरवेल हे भाकीत 1997 मध्ये खरं ठरलं. इंटरनेट, सेल्फ ड्रायव्हिंग कार बद्दल सुद्धा भाकितं खरी झाली. 2018 मध्ये लॉंगेटिव्ह एस्केप व्हेलॉसिटी हे 10 ते 12 वर्षांनी शक्य होईल असं म्हटलं होतं. रे कुर्झवेल यांनी आजवर 147 भाकितं केली आणि त्यातली 86% भाकितं खरी ठरली आहेत. मात्र त्याच वेळेला जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या मिश्रणाचं हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा दिसू शकतात. लॉंगेटिव्ह एस्केप व्हेलॉसिटीमुळे लोकसंख्या वाढेल. लोकसंख्या वाढल्यास संसाधनांची कमतरता निर्माण होईल. काम, निवृत्तीचं वय, कुटुंब सगळ्याचीच परिभाषा बदलेल. श्रीमंत सगळ्यात आधी अमरत्व मिळवतील, पण गरिबांचं काय? मृत्यूला आपण चकवा देणार की मृत्यू त्याआधीच आपल्याला गाठणार? आपण अमर व्हावं असं केवळ सामान्यातल्या सामान्य माणसालाच नव्हे तर मोठ्या माणसालाही वाटतं आणि याचं उदाहरण गेल्या वर्षी बीजिंगमध्ये पाहायला मिळालं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातला हा संवाद जरा नीट ऐका. Очень редко, кто старше 70 лет. А сегодня говорят, что он 70 лет, это еще ребенок. त्यामुळेच रे कुर्झविल यांनी केलेलं हे भाकीत जर प्रत्यक्षात उतरलं तर माणसासाठी एक नवं अवकाश तर मोकळं होईलच, पण त्यासोबतच येतील ती अनेक आव्हानं. हे तंत्रज्ञान माणसानं त्याच्या नियंत्रणात ठेवलं तर ठीक, ते संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त ठरेल. नाहीतर पुन्हा एकदा एका भस्मासुराचा जन्म झालाच म्हणायचा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.